सर, नुकतीच नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. तुम्ही मत चोरीचा जे आरोप लावला आहे त्याचा काय ठोस पुरावा आहे? ठोस पुरावा त्याचा असा आहे की तांत्रिकदृष्ट्या 26/11ला अंतिम यादी लावली गेली उमेदवारांची त्यांच्या अनुक्रमांकानुसार आणि 28 तारखेला चिन्ह वाटपानंतर 28 तारखेला 28/11ला ती यादी लावली गेली म्हणजे चिन्हावाईज. त्याच्यामध्ये 5 नंबरला माझं नाव दर्शवलं होतं आणि माझं चिन्ह दर्शवलं गेलं होतं. परंतु 2 दिवसानंतर ITM मध्ये बोलावून त्या ठिकाणी मशीन दाखवण्यात आल्या. त्या मशीनवरती माझं जे आहे की चिन्हाचा क्रम बदलला गेला. पहिला जे 5 नंबरला होता तो 4 नंबरला घेण्यात आला आणि तोपर्यंत जे आहे 26 तारखेच्या नंतर आम्ही तो प्रचार केला, लोकांपर्यंत गेलो, लोकांना ते चिन्हाचा नंबर सांगितला. सगळं झाल्यानंतर 30 तारखेला पुन्हा ते बदलले गेलं असेल तर ते क्रम बदलल्यानंतर आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्याच्यामध्ये नवीन क्रम सांगितला आणि बॅलेट मशीनवरती ते चिन्ह जे आहे की 4 नंबर क्रमांकाला आलं. 4 नंबर क्रमांक नंबर 4ला आल्यानंतर आता असं ऐकिवात आहे की जी अंतिम यादी लागली होती 28/11ला त्याच्यामध्ये माझा क्रम होता 5, मशीनवरती सिंबल आला 4 आणि अशीच जर मोजणी झाली अंतिम यादीप्रमाणे तर माझी मतही सरळ 5 नंबर क्रमांकाचा जो उमेदवार असेल त्याला तिचा मोजली जाणार आणि त्या उमेदवाराची जी मतं आहे 5 नंबरची ती माझ्या नावे जर मोजली गेली तर हा सरासर धोका आहे, हा मत चोरी आहे की डायरेक्ट मतं ट्रान्सफर करण्याचा एक कुटील डाव आहे. तर तो हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक आयुक्ताकडे तक्रार करणार. त्यांनी दखल नाही घेतली तर लगेच 24 तासाच्या आत आम्ही हायकोर्टामध्ये म्हणजे रीट दाखल करणार आणि संपूर्ण इलेक्शन रद्द करून पुन्हा ते 20 तारखेला घेण्यात यावे अशी आम्ही मागणी करणार आहोत. पर्यायाने जर त्यांनी उद्या जर खुलासा करून सांगितला आमच्या कंप्लेंटच्या अनुषंगाने की ज्या पद्धतीने बॅलेट मशीनवरती क्रम होता तशीच ती मोजली जाणार असेल असं म्हटलं तर आम्ही ती पुढची कारवाई काही करणार नाही. परंतु हा गंभीर प्रकारचा एक गुन्हा आहे की यादी लावताना तुम्ही क्रमांक 5 दर्शवता, बॅलेट मशीनवरती तुम्ही 4 दर्शवता. हा सावळा गोंधळ आहे की अधिकारी किती गाफील आणि अधिकारी किती बदमाशी करू शकतात त्याचा एक सुंदर नमुना आहे. अशाच पद्धतीने अनेक वार्डामध्ये आणि नगर अध्यक्षाच्या सुद्धा चिन्हामध्ये अशाच प्रकारचा बदल केला गेलेला आहे. हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि हे सरासर सत्ताधारी मंडळीशी हात मिळवणी करून काम करत असल्याचं द्योतक आहे. माझ्या अगोदर अनेक उमेदवारांनी तक्रारी केलेल्याच आहेत, परंतु ही तक्रार अतिशय गंभीर असून त्याच्या आम्ही उद्या दिवसभर हे सगळ्या प्रकारचे हालचाल करणार आहोत, तक्रारी करणार आहोत, मेल करणार आहोत आणि पर्यायाने हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करणार आहोत.